आणि राज्यामध्ये सध्या जरांगे विरुद्ध सरकार असंच काहीसं वातावरण सुरू आहे। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। संभाजीराजे छत्रपती मनोज जरांगे यांच्या भेटीला मागील 1.5 तासांपासून दोघांमध्ये बंद दाराआड बैठक सुरू। विधानसभा निवडणुकीसाठी जरांगे यांचं मेगा प्लॅनिंग। गावामध्ये तालुक्यामध्ये मराठा लोक किती माहिती जमा करण्याचं काम सुरू। मला आघाडी फागाडी नको, निवडणुकीमध्ये कोणत्याही आघाडीत जाणार नाही। 29 तारखेला अंतरवालीतील बैठकीमध्ये मोठा निर्णय, जरांगेंची माहिती। सरकारला 29 तारखेपर्यंत वेळ, सरकारचा खुर्चीमध्ये जीव, आता त्यांना खुर्चीतच ठेवणार नाही। आरक्षण देणार नसाल तर पाडावंच लागेल, जरांगेंचा इशारा। जरांगेंनी राजकीय भाषा टाळली पाहिजे, ओबीसी आरक्षणाला हात न लावता मराठा आरक्षण देण्यात यावं, नितेश राणे यांचं वक्तव्य। तर फडणवीस एकटे पडले, आम्हाला राजकीय भाषा करावीच लागेल, तुमचा जसा खुर्चीत जीव तसा आमचा आरक्षणात, जरांगे यांचं राणेंना प्रत्युत्तर। शरद पवारांनी शांतपणे जरांगेंना पडद्यामागून पाठिंबा दिला, लक्ष्मण हाकेंचे शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप। पवार ओबीसी आरक्षणाकडे संवेदनशील भावनेनं पाहत नसल्याचा देखील आरोप। मनोज जरांगे यांच्या 15 दिवसातील ऍक्टिव्हिटी राजकीय झाल्या, जरांगेंनी घुसाघुशीची भाषा करू नये, घुसाघुशी आणि ठोकाठोकी करूनच इथपर्यंत आलो, प्रवीण दरेकरांचं जरांगेंना प्रत्युत्तर। माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर यांच्या सून मिनल खतगावकर यांनी घेतली जरांगे यांची भेट, लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून मागितली होती उमेदवारी। रावसाहेब दानवे यांना धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांचा घेराव, योजना जाहीर करताना विरोधकांचा विचार घेत नाही, आरक्षणालाच विरोधकांचा विचार कशाला, आंदोलकांचा सवाल। तर पुण्यामध्ये मराठा बांधवांनी सुप्रिया सुळेंचा देखील ताफा अडवला, मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडण्याची मागणी।